या घडीची महत्त्वाची बातमी आहे। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा अपघात झालाय। लोणावळ्यातल्या जयचंद चौकात ही दुर्घटना घडलेली आहे। रावसाहेब दानवे सुखरूप असल्याचं कळतंय। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळ्यातील जयचंद चौकात अपघात झालेला आहे। काही कामानिमित्तानं दानवे लोणावळ्यातल्या बाजारपेठेत आले असता ही घटना घडलेली आहे। मोटरसायकलनं जोराची धडक दानवे यांच्या कारला दिली आणि त्यानंतर ही घटना घडली। एक टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर होती। टू व्हीलर वाला एक समोरच्या स्पीडनी एवढा स्पीडनी होता आणि येऊन तो एक फोर व्हीलर वाल्याला जोरदार त्यांनी धडक दिली। धडक दिल्यानंतर त्यातनं माजी मंत्री रावसाहेब दानवे हे खाली उतरले। त्यांना आम्ही तात्काळ मी माझ्या रिक्षात बसून त्यांना चंद्रलोक हॉटेलला सुखरूपपणे पोच केलं। तिथं मी सीसीटीव्ही नाही आहे, एवढं मोठं मंदिर आहे, म्हणजे काय सोयी सुविधा इथं आहेच नाही। इथला सीसीटीव्ही बंद आहे, त्या सीसीटीव्ही चालू केला तर त्याच्यामध्ये सर्व माहिती पडते, पण तसंही काही नाही आहे। इथे टू व्हीलरवाला काय आणि कारवाला काय रॉंग साईडनी येऊन ओव्हरटेक करत असतो हमेशा, आणि त्याच्यामुळे हे अपघात घडत असतात। त्या अपघातीला कारण पण लोणावळेकर नागरिकच असतात। तरी आम्ही लोकांना दोष द्यायला तयार असतो। बाहेरचा आलाय म्हणून त्याला सर्व लोक एक व्हायला पाहिजे असं करून आपण त्याला त्यांच्याशी उजत घालतो, परंतु आम्ही रिक्षावाले असं करण्याच्या भानगडीत पडत ना, आम्ही दोघांना समजुतीने समजवतो। इथं मंत्री साहेब आले होते, रावसाहेब दानवे यांची गाडी एकदम स्लो होती आणि तेवढ्यात टू व्हीलरवाले आले आणि फुल स्पीडला धडकले आणि ते साहेब उतरले। तेव्हा आम्हाला माहीत पडलं मुख्यमंत्री लोक होते या गाडीत। मग त्यांना आम्ही एका रिक्षामध्ये सोडून आलो आणि त्यांच्या गाडीचे पूर्ण टायर पंक्चर झाले आणि सारखे अपघात होतात इथं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।